नमस्कार मित्रांनो, मी आणि आजी चाललेलो होतो आमच्या आत्याच्या घरी त्यांना भेटायला. असंच सहज चाललेलो होतो आणि तुम्हाला आत्याचं घर दाखवू. आणि असे मी चाललो होतो. काट्यांचे झाडं होते सगळीकडे. एकदम रान बोलू शकतो, रान आहे सगळीकडे. हे बघा मित्रांनो, हे काय किती वर्ष जुनं मातीचं घर जे ते आता पडलेलं आहे. म्हणजे पहा बरं, किती वर्ष जुनं घर तरी अजून टिकून होतं, पण आता शेवटी ते पडलेलं आहे. पण आपण जाऊया पुढं. आत्याच्या शेताकडे जातानाच हे बघा, तुम्हाला काय दाखवतो मी. हे विहीर असे प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्याला आहे ना, ज्यांचं घर आहे त्यांनी विहीर खोदून ठेवलेली. पण आणि पोचलेलो आहे आत्याच्या वावरामध्ये. कामं चालू होते इथं. सगळेजण कांदे गोळा करत होते आणि ते भरत होते पोत्यांमध्ये, कारण कांदे विकायला न्यायचे होते म्हणून सगळ्यांनी हातभार लावलेला होता इथं. आणि प्रत्येकजण आपापला वाटा त्यामध्ये देत होते. पोत्यांमध्ये कांदे भरत आहे आणि आम्ही इथं गोळा करून त्यांच्याकडे देतो आहे. आणि हळूहळू आमचा हातभार लागून सुद्धा आत्याचे कांदे भरून झालेले होते आणि आम्ही चाललो होतो आपापल्या घरी. आणि आता आजींनी सोबत निघालो, तेवढ्यात आम्हाला दिसला एक हेलिकॉप्टर वरती आकाशात. म्हणजे नेमकी काय करत होता काय माहिती, प्रॅक्टिस चालू असेल बहुतेक. त्यानंतर आलो घरी आणि इथं आजीनं घेतले होते मिरच्यांचे रोपं लावायला घेतले होते त्यांनी. एका छोट्याशा अशा डबड्यामध्ये लावणार होती आजी. मित्रांनो, आजचा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, बाय बाय, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.